विचारला. जेव्हा मी त्या फोनच्या साठी थांबलो होतो तेव्हा एकाने मला प्रश्न विचारला की काल प्रधानमंत्री म्हणजे की घराणेशाही या ठिकाणी आलेली आणि घराणेशाही ही गेली पाहिजे. मला असाच प्रश्न एकाने आज या ठिकाणी विचारला. मला काही समजत नाही. घराणेशाही म्हणजे काय? असं आहे, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो का नाही? कधी ऐकेल का नाही? वकिलाचा मुलगा वकील होतो, व्यापाऱ्याचा मुलगा व्यापारी होतो, शेतकऱ्याचा मुलगा शेतीच करतो. मग समाजकारणात काम करणारा त्याचा मुलगा उद्या आला आणि तो त्यांनी केलं तर त्याचं घराणेशाही कशी? ती काही संपत्ती त्याच्याकडे काम करण्याच्यासाठी. निवृत्तीचा मुलगा ह्या ठिकाणी कारखान्याचा चेअरमन झाला आणि चांगल्या पद्धतीने कारभार करत असेल त्याला घराणेशाही म्हणायची? ही काय घराणेशाही नाही, ही काय बापदादाची संपत्ती नाही. हा कारखाना ही जनतेची संपत्ती आहे. याचे जे सभासद आहेत त्यांच्या मालकीची संपत्ती आहे. ती एका कुटुंबाची संपत्ती नाही. आणि त्यामुळं घराणेशाही म्हणून साधारण जीवनात काम करणाऱ्या लोकांच्या संदर्भात भाष्य करणं योग्य नाही असं मत मी माझं त्या ठिकाणी सांगितलं.